कळल्यानंतर त्यांना तात्काळ आम्ही 10/4/2024 आम्ही तिथं पदमुक्त केलं. आज ते अधीक्षक पदावर नाहीत, आज ते प्रोफेसर म्हणून कार्य करत आहेत ससूनमध्ये. ही जी घटना घडली त्या दिवशी ते रजेवर होते, प्रदीर्घ रजेवर होते. त्यानंतर त्यांनी फोन डॉक्टर हळणोर म्हणून जे आहेत की ज्यांच्याकडे हा विभाग आहे रक्ताच्या सॅम्पलाचा, त्यांना फोन केला आणि त्यांनी 3 लाख रुपये घेऊन काहीतरी सॅम्पल बदललं असं पोलिसांच्या तपासात सिद्ध झालेलं आहे. आता मला सांगा, हा अजय तावरे आज त्या पदावरच नाही. पदनियुक्ती दिलेली होती त्या सुनील टेंगडीच्या पत्राप्रमाणे खरं आहे, परंतु उंदराच्या प्रकरणामध्ये त्यांना पदमुक्त केलं होतं, तिथं ते आज नाहीत, ते रजेवर होते आणि त्यांनी रजेवर असताना हा केलेला प्रताप आहे. आता मला सांगा, एका बाजूला ह्या घटना घडत असताना हे अतिशय चुकीचं आहे. कारण न्यायालय हे रक्ताचे सॅम्पल, त्याचे रिपोर्ट्स, त्यानंतर पोस्टमार्टम एखादी घटना घडली की त्यावर रिलाय ठेवून म्हणजे विश्वास ठेवून हे न्याय देत असतं. अशा जर घटना व्हायला लागल्या तर अतिशय म्हणजे चुकीचा एक संदेश जाईल. आणि म्हणून मी त्याच वेळा सांगितलं की ही अतिशय म्हणजे घृणास्पद आणि अतिशय चुकीची अक्षम्य चूक केलेली आहे. यांना जीवनात धडा बसलाच पाहिजे अशी आम्ही अद्दल घडवणार. ही अद्दल अशी घडवू आम्ही की पुढच्या कुणालाही सरकारी दवाखान्यामध्ये अशाद्वारे सर्टिफिकेट दिलं जातं की अशाद्वारे आपण ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट देतो, त्यामध्ये हेराफेरी करण्याची संधीच मिळणार नाही. अशा प्रकारचं कारवाई करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे.